केंद्रीय यंत्रणांचा मुंबईला सिक्युरिटी अलर्ट। दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरती पुन्हा एकदा मुंबई। पोलीस सतर्क, जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेची बाजी। सर्व 10 उमेदवार विजयी। आज मातोश्रीवर जल्लोष साजरा होणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली। महिला मनोरुग्ण असल्याची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवरती नाराज। 3 वेळा पत्र पाठवूनही निवडणूक पूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यामुळे संताप। स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। अजितदादांचे आमदार सुनील टिंगरेंना शरद पवारांचा इशारा। निवडणुकीमध्ये तुझा कसा बंदोबस्त करायचा ते जनता बघून घेईल। शरद पवार यांचा इशारा। कोकणामध्ये चिपळूण संगमेश्वरच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेच्या सुभाष बनेंची मुलाच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग। थेट उद्धव ठाकरेंना विनंती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। राजन पाटलांची सहकार परिषदेवरती नियुक्ती, तर नाराज उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस। आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक। 6 जिल्ह्यांचा आढावा घेणार। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरणार। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। समृद्धी महामार्गावरील भेगा पडलेला संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्यानं तयार करण्याच्या कामाला सुरुवात। मुंबईच्या पाठोपाठ आता म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका। 3 आणि 8 ऑक्टोबरला 8000 घरांची लॉटरी निघणार। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार। बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये नरबळीचा प्रकार उघड। शाळेच्या प्रगतीसाठी 11 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या। स्कूल व्यवस्थापकाचा तांत्रिक पिता अटकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।